सर्वप्रथम शिवजयंतीच्या निमित्तानं मी तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मी परत एकदा तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्या महाराष्ट्रानं देशाला अनेक महापुरुष बहाल केलेले आहेत. त्यापैकी अगदी अग्रक्रमानं ज्यांचं नाव आपण घेतलं पाहिजे असे छत्रपती शिवाजी महाराज. या छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी माणसाला त्यांची स्वतःची एक अस्मिता प्रदान केली. मराठी माणसांचं स्वतःचं एक राज्य असलं पाहिजे हा विचार प्रत्यक्षात मूर्त स्वरूपामध्ये आणला तो छत्रपती शिवाजी महाराज यांनी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीची गोष्ट घडेल आणि मराठी माणसांचं स्वतःचं एक हिंदवी स्वराज्य स्थापन होईल ही कल्पनातीत अशा पद्धतीची गोष्ट होती. पण कल्पनेतली ही गोष्ट प्रत्यक्षात साकारली छत्रपती शिवाजी महाराज यांनी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माच्या आधीचा जो कालखंड होता, त्यांच्या उदयाच्या आधीचा जो महाराष्ट्रामधला जो कालखंड होता, 12व्या शतकापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630 मध्ये झाला, या दरम्यानचा जो कालखंड होता, हे बघितलं तर हा कालखंड आपण अंधकारमय कालखंड असं म्हटलं तर काय वावगं होणार नाहीये. 12व्या-13व्या शतकामध्ये देवगिरी इथं मराठ्यांचं एक राज्य होतं, यादवांचं राज्य होतं. आणि या यादवांच्या राज्यावरती अफगाणिस्तानवरनं आलेले जे शासक होते, त्या शासकांनी आक्रमकांनी, खरं तर शासक म्हणता कामा नये, त्यांना आक्रमक असं म्हटलं पाहिजे, या आक्रमकांनी देवगिरीच्या किल्ल्यावरती एक सोडून अनेक वेळा त्यांनी हल्ले केले आणि देवगिरीला हरवलं. देवगिरीवरती यादवांची जी सत्ता होती ती त्यांनी नामोहरण केली, नामशेष केली. देवगिरीच्या यादवांना कर्नाटकमध्ये त्यांना जावं लागलं. आजचं जे हम्पी, खरं तर बदामी नव्हे, हम्पी, या ठिकाणी त्यांनी विजयनगरचं साम्राज्य त्यांनी पुढच्या कालावधीमध्ये स्थापन केलं. हा वेगळा इतिहास. परंतु देवगिरीवरचं यादवांचं राज्य संपुष्टात आल्यानंतर पुढची 300-400 वर्ष महाराष्ट्र हा अंधकारमय होता असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. कारण त्याच्यानंतर पुढची 200-300 वर्ष महाराष्ट्रामधल्या मराठांनी किंवा मराठा सरदार असतील किंवा अन्य त्यावेळचे जे कोण सरदार असतील, त्यांनी अशा पद्धतीनं एखाद्या परकीय सत्तेला ताकद द्यावी किंवा एखाद्या परकीय सत्तेला तोंड द्यावं, फेस करावं, अशा पद्धतीची सक्षमता त्यांनी दाखवली नाहीये. आणि पुढची 300-400 वर्ष महाराष्ट्रानं अंधकारमय अशा पद्धतीचा कालखंड अनुभवला. त्यावेळेला बहुतेक जे शूर मराठा सरदार होते ते विविध शायांसाठी ते काम करत असायचे. काही लोक मुघलांसाठी काम करत असायचे, काही लोक आदिलशाहीकडे काम करत असायचे, काही लोक निजामशाहीकडे काम करत असायचे. कुतुबशाही, बारिदशाही ह्या इतर शाही देखील होत आहेत. तर अशा पद्धतीनं मराठ्यांची खूप मोठी ताकद या परकीय शायांच्या उत्थानासाठी, त्यांच्या विकासासाठी खर्च पडत असायची. खरं तर खूप जबरदस्त पोटेन्शियल मराठ्यांचं असताना देखील मराठ्यांचं स्वतःचं एक मराठी माणसांच्या अस्मितेचं एक राज्य स्थापन होणं आवश्यक असताना तसं घडत मात्र नव्हतं. परंतु तशा प्रकारचं मराठी माणसांचं स्वतःचं असं एक राज्य असावं अशा पद्धतीचं स्वप्न छत्रपती शहाजी महाराज यांनी बघितलेलं होतं. आणि त्या स्वप्नाला मूर्त स्वरूपामध्ये आणण्यासाठी त्यांनी आपली पत्नी म्हणजे माँसाहेब जिजाऊ यांना आणि आपले पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांनी महाराष्ट्रामध्ये पाठवलं, पुण्यामध्ये पाठवलं. आणि नंतरचा जो काही झाला तो इतिहास आहे, आपल्या सगळ्यांना माहित आहे. मी त्या संपूर्ण इतिहासामधल्या सगळ्या घडामोडीचा साधंत वृत्तांत मी करणार नाहीये. पण आपल्याला माहित आहे, द रेस्ट इज द हिस्ट्री, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. माँसाहेब जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी जो भीम पराक्रम केला, अगदी कोवळं वय होतं त्यांचं खरं तर, आणि या कोवळ्या वयामध्ये त्यांनी
सत्ता कारणामध्ये त्यांनी उडी घेतली. मराठी लोकांना त्यांनी जमवलं. अनेकांना, अनेक तरुण मावळ्यांना त्यांनी एकत्र केलं. आपल्या बरोबरीच्या, आपल्या विचारांच्या माणसांना त्यांनी एकत्र केलं आणि त्यांच्यामध्ये स्फुल्लिंग पेटवलं. आणि त्याच्यामुळं अनेक लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सांगण्यावरनं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांचा जो आदर्श होता याकडं आकृष्ट झाले आणि मराठी माणसांच्या राज्यासाठी काहीही करायला ही लोक तयार झाली. मराठी माणसांचं राज्य स्थापन व्हावं, हे राज्य व्हावं ही खरं तर स्त्रींची इच्छा आहे असं छत्रपती शिवाजी महाराज म्हणत असत. ते खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूपात येण्यासाठी प्रचंड मेहनत छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली. हे सगळं करत असताना त्यांच्यावरती व्यक्तिगतरित्या अनेक संकट आली. शाहिस्त खानाचा जो हल्ला झाला, हल्ला म्हणता येणार नाही, परंतु शाहिस्त खानाला प्रचंड मोठं बळ देऊन औरंगजेबानं महाराष्ट्रामध्ये पाठवलेलं होतं. त्याचा मुकाबला समर्थपणे छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. त्याचबरोबर अफजल खानाची स्वारी महाराष्ट्रावरती प्रतापगडावरती झाली. या अफजल खानाची देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी वाट लावली. आग्रा सारखी जी घटना आहे, जो खरं तर कमालीचा इतिहास आहे, इतिहासामध्ये दर्ज झालेली ही एक कमालीची घटना होती. आणि या घटनेमधनं छत्रपती शिवाजी महाराज किती चतुरस्र नायक होते हे लक्षात येतं. मुत्सद्दीगिरी ही तर त्यांच्या अंगामध्ये भिनलेली होतीच, पण ते चतुर होते, कुशल प्रशासक होते आणि त्यांचा सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे प्रजाहित दक्ष राजा म्हणून त्यांचं खूप मोठं नाव झालेलं होतं. प्रजेची आपल्या मुलांप्रमाणे काळजी करणारा राजा अशी त्यांची प्रतिमा निर्माण झालेली होती. त्यांचा संपूर्ण कालखंड जर आपण विचारत गेला तर त्यांचा बराचसा कालखंड हा धामधुमीमध्ये गेलेला आपल्याला बघायला मिळतो. परंतु जेव्हा त्यांनी राज्यकारभाराची घडी बसवली तेव्हा सर्व लोकांमध्ये एक प्रकारचा विश्वास निर्माण झाला. स्वराज्यामध्ये असलेल्या लोकांमध्ये एक प्रकारचा विश्वास निर्माण झाला. सुरक्षितेची त्यांना हमी वाटायला लागली. राज्यामधल्या स्त्रिया सुरक्षित झाले. राज्यामधल्या स्त्रियांच्या सुरक्षितते बाबतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं धोरण अत्यंत जबरदस्त असं होतं. एका प्रसंगामध्ये तर आपल्याला आठवतात की कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या संदर्भातलं ते विधान छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेलं. सांगीबांगी असू दे किंवा काही असो, परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांचं व्यक्तिमत्व त्यामधनं झळकतं. अशीच आमची आई असते, आम्हीही झालो असं सुंदर, असं ते त्यांचं विधान. त्याच्यावरनं परस्त्रीला मातेसमान मानणारं त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं, त्याच्यामुळं त्यांची कीर्ती दिंगत पसरलेली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे कार्य महाराष्ट्रामध्ये चालू होतं, भारतामध्ये चालू होतं, त्या कार्याची दखल इंग्लंडमध्ये सुद्धा घेतली जात असायची. त्यावेळच्या वृत्तपत्रांमध्ये देखील त्यांच्या कामगिरीचा उल्लेख वृत्तपत्रांमध्ये होत असायचा. अर्थात हे सगळं तुम्हाला आश्चर्यकारक वाटेल, पण वृत्तपत्रांमध्ये देखील त्यावेळेला इंग्लंडासारख्या देशामध्ये वृत्तपत्र निघत असायची आणि त्याच्यामध्ये त्यांची दखल घेतली जात असायची. तर अशा पद्धतीचं छत्रपती शिवाजी महाराजांचं एक दूरगामी दृष्टिकोन असलेलं त्यांचं नेतृत्व. प्रजाहितदक्ष राजा तर होतेच, मुत्सद्दीगिरी होते, ते कुशल प्रशासक होते आणि कुशल संघटक होते. अत्यंत वेगवेगळ्या गुणांनी युक्त असं हे त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि त्यामुळंच आज देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचं लोभसवाणं व्यक्तिमत्व आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये एकदम ठासलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचं व्यक्तिमत्व आणि त्यानंतर नंतरच्या कालावधीमध्ये 300-400 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचारानं खरं तर कार्य प्रवण झालेले पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामधली एक विचारधारा आपण नेहमी सांगत असतो. महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर आणि शिवछत्रपतींचा आहे असं आपण म्हणतो. एक मालिका आहे, या विचारधारेमध्ये एक प्रकारची लिंक आहे. छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर महात्मा फुले, त्यानंतर छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये एक प्रकारची एक लिंक आहे.
आपल्याला माहित आहे की छत्रपती शाहू महाराज हे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज होते, पण कार्याच्या दृष्टिकोनातनं आपण जर विचार केला तर महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्याच्या दृष्टिकोनातनं ते वंशज होते. छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेला समाज निर्माण करण्याचं काम महात्मा फुले हे देखील त्यांनी आरंभलेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील तशाच पद्धतीचा कित्ता पुढे गिरवलेला होता. संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी अनेक तरतुदी केलेल्या होत्या. हिंदू कोड बिल सारखं बिल आणून त्यांनी यामध्ये स्त्रियांचा वारसा हक्क हा त्यांनी अबाधित ठेवला होता. स्त्रियांना शिक्षणाचं महत्व किती आहे हे महात्मा फुलेंनी ओळखलं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण ओळखलं होतं. ज्या समाजामधल्या स्त्रिया पुढे जातात तो समाज पुढे जातो, हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांना संरक्षित करण्याचं काम केलं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांना सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या सर्व अंगाने स्त्रिया कशा सुरक्षित राहतील असा विचार त्यांनी संविधानामध्ये मांडला. छत्रपती शिवाजी महाराज हे परकीय सत्तांच्या वर्चस्व वादाविरोधात लढत होते, तर हे साम्य स्थळ आपल्याला बघायला मिळतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याच्या संदर्भानं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील धर्म आणि जातीच्या वर्चस्व वादाच्या लढाईमध्ये ते गुंतलेले होते. समाजामध्ये जो जातीभेद बोकाळलेला होता त्यामुळं शूद्रांची, अतिशूद्रांची अवस्था भयंकर झालेली होती आणि या शूद्रांच्या आणि अतिशूद्रांच्या लढाईचं प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनलेले होते. दास्यातून मुक्त करण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी प्रचंड मेहनत घेतलेली होती. एकंदरीत जर आपण जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वामध्ये अनेक साम्यस्थळं ही सारखी असलेली आपल्याला बघायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराज यांची लढाई तलवारीच्या जोरावरती होती, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची लढाई ही लेखणीच्या माध्यमातून चालू होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांच्या संरक्षणासाठी, लोकांच्या अस्मितेसाठी हे राज्य व्हावं, मराठी माणसांचं राज्य व्हावं याचा ध्यास घेतला होता. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्र आणि अतिशूद्रांच्या स्वातंत्र्यासाठी संपूर्ण हयात त्यांनी आपली खर्च केलेली होती. आणि त्या दृष्टिकोनात आपण जर बघायला मिळालं, आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये अनेक प्रकारे आपल्याला साम्य बघायला मिळेल. गमतीची गोष्ट मला अशी बघायला मिळाली ती म्हणजे की बऱ्याच वेळेला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खूपदा त्यांनी पत्र लिहित असताना पत्राची सुरुवात जय शिवराय या शब्दांनी केलेली आहे. सगळीच पत्र नव्हेत, परंतु बऱ्याच पत्रांमध्ये जय शिवराय असे शब्द त्यांनी वापरलेले आपल्याला बघायला मिळतं. इतका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आदर होता. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखाणाचा ट्रेस घेतला तर आपल्या लक्षात येईल की खूप लिहिलं नाहीये त्यांनी शिवाजी महाराजांच्या बद्दल, परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या संदर्भानं त्यांनी हू वेअर द शूद्राज या ग्रंथामध्ये टीकात्मक असं परीक्षण केलेलं आहे. टीकात्मक या अर्थानं म्हणजे 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना इथल्या लोकांनी कसा राज्याभिषेक नाकारला होता. छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्यक्ष क्षत्रिय घराण्यातल्या असताना देखील त्यांना क्षुद्र ठरवलं गेलं होतं आणि त्यांना राज्याभिषेक त्यांना नाकारण्याचा प्रयत्न झालेला होता. त्या संदर्भानं टीकेची झोड हू वेअर द शूद्राज या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आपल्याला बघायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्याचा किंवा आपल्या स्वराज्याचा जो झेंडा होता भगवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये असताना देखील त्यांनी पण असं सांगितलं होतं की कधी काळी त्या संदर्भाने त्यांनी आपले विचार सुद्धा व्यक्त केले होते की भारताचा झेंडा हा भगवा असला पाहिजे. अर्थात त्यांचा तो विचार पुढे गेला नाही आहे, परंतु त्यांनी भगवा
भगवा हा कलर, भगवा हा रंग हा आपल्या देशाच्या झेंडाचा असावा, भगवा हा आपला झेंडा असावा, असं त्यांनी प्रतिपादन केलेलं होतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच एका वेगळ्या परिस्थितीमध्ये लढत असताना आपल्याला बघायला मिळतं. आणि ती एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची लिगसी त्यांनी पुढं चालू ठेवलेली आपल्याला बघायला मिळते. या जयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधली जी साम्यस्थळं आहे, ही मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ही शोधली पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला, छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असलेला समाज निर्मिती करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. एवढं आपण केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेला समाज हा निर्माण आपण जर करू शकलो तर ती आपल्यासाठी प्रचंड मोठी अशी अचिव्हमेंट ठरेल आणि तीच खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना आपण वाहिलेली आदरांजली ठरेल असा मला विश्वास वाटतो. मला असं वाटतं की तुम्ही या विचाराच्या दृष्टिकोनातनं पुढे मार्गक्रमण कराल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण अंगीकार कराल असं मला विश्वास वाटतो. हा विश्वास व्यक्त करूनच मी आताच माझं हे जे काय लांबलेला जो व्हिडिओ आहे तो इथं मी थांबवतो. धन्यवाद.